हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. आज जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी आज आमचा प्रयोग आहे छत्रपती संभाजीनगर. सो सगळ्यात आधी तुम्हाला रसिक मायबाप प्रेक्षकांना रंगभूमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही प्रेक्षक आहात ना, म्हणून आम्हा कलाकारांना कला सादर करता येते. आज तुम्ही प्रेक्षक आहात म्हणून आम्हाला टाळ्यांचा कडकडाट ऐकू येतो. एखाद्या कलाकाराला अजून हवं तरी काय असतं की प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांचा कडकडाट आणि केलेली कौतुकाची थाप. आज तुम्हा सगळ्यांमुळं आम्ही कलाकार कला सादर करू शकतो. सो तुम्हाला त्या सगळ्या बघणाऱ्या ऑडियन्सला जागतिक मराठी रंगभूमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपलं छत्रपती संभाजीनगरचा दौरा आहे. सो दौऱ्याच्या जमती किंवा नाटक चालू होण्यापूर्वी जे काय मजा असते, जे काय बॅकस्टेजला कामं असतात, जे काय धावपळ असते, हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय. हो, लयच लवकर येऊन थांबलात. मी सगळीकडे लवकरच येतो, माझी खासियत तीच आहे. तुम्ही सगळीकडे ऑन टाइम असतो. बिफोर टाइम असतो हे ते आधीच येऊन थांबलेला आहे. ते काही असो, पोचलोय तो ना आधी. कासवानी पण शेवटी सुरुवात केली होती, पण जिंकलं पण कासव. कासवाची गोष्ट लक्षात ठेव, त्यामुळे तू नको मला हे सांग. तुम्ही झाली का झोप? झोपेतून उठल्यानंतर तर नुसतं सकाळी उठल्यापासून गाडीत बसल्यापर्यंत नुसतीच झोप. ₹23, ₹24 पर किलोमीटर 23 पर किलोमीटर नाही, पर किलो आहे. आमचा फोटो पास आणि गाडी त्या चुकली रील आवडली. असं एक्सप्रेशन दिलं ना इतकं भारी की बाजूला एवढी काडबरी पडलेली असतात, कधीच मिळाली नाही. असं आहे मी बॉडी बिल्डर दर स्वतः नाश्ता बिष्टा सगळं झालंय. सगळ्या गाड्या पुढे गेल्यात. आम्ही श्रीपादमुळं नेहमीप्रमाणे लेट असते. ते काय श्रीपाद आणि लेट हे परमनंट आहे. स्वतः आधी गाडीत येऊन मी बसले. नगर क्रॉस करून थांबवलं. नाश्ता हे झाला, आमचा नाश्ता झाला, गाडीचा पण चार्जिंग करून घेतलं. आता पुढचा प्रवास चालू आहे. भेटूया. बाय कोणाचंच नाही आपल्या. नाही रे, माझं मन असं फार मला असं आपलं जे एज्युकेशन झालंय त्याच्या संबंधातच काहीतरी करायला पाहिजे. पण कंडिशन्स येतात अशा की विकी फील्ड निवडायला शकते. प्रफुलचा रोल चांगला आहे. सगळे हसतात. बापरे, फुल एनर्जी फुल. त्याची एनर्जी मॅच करता येत नाही लोकांना. आणि त्याला फुल फ्रीडम असतं, काही करू शकतो. दही उड्या मार, काही कर, काही कर. अख्खा स्टेज तुझा आहे. त्यात आमची आजी 2-3 वेळा पडते. हा आजी. दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
येस, तुला जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा हो, रंगभूमीवरती तुझं काम गाजवत राहा आणि छान छान कामं अजून आम्हाला बघू दे. नील काय करतोयस? फाटकाची कडी सापडत नाही. आज जाऊया आपण, आज अशी बनवा म्हणजे असं हे होतं रे, कसला भारी पिक्चर आहे. प्रवास पिक्चर म्हणजे माझ्या स्पीड मॅप पिक्चर सगळं. तसे श्रीपाद सर थांबलेत. तर आता 5-6 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो संकेतच्या घरी. आता इथं काही वेळ आराम करायचा, फ्रेश हे व्हायचं आहे. श्रीपाद आता श्रीपादचा ब्लॉगिंग चालू. सो 3 गाड्या आलेत, 2 गाड्या अजून मागे. मग महिला मंडळींचा थांबणार आहे आणि आम्ही प्रोडक्ट थांबणार आहे जो आपल्या आधीच्या बंबईच्या प्रोसेसमध्ये होता. आता तो गरज नाही आहे. सो तो नाही तोही दाखवतो तुम्हाला. सो आम्ही सगळी मुलं त्याच्या इथं थांबणार आहे. सो भेटूया. ये प्रफुल्ल. चला श्रीपाद सर. पळत येणारा शूटर. आता संकेतच्या घरून जेवायचं नियोजन. आता जेवण करू. तर हा ब्लॉगिंगमध्ये ये. इथं सेटिंग चालली. ही सेटिंगवाली माणसं आणि झालं अजून फ्रेश हे व्हायचं आहे. आता जेवण करू, फ्रेश होऊ, जरा आराम करू, मग नाट्यगृहाला जाऊया. आता नियोजन आहे आता तरी. हात कुठे धुवायचा? ही शीतलताई शिरते इकडे शिरते पुरुषांच्यात. हा काय आता हे गेलं सोशल मीडिया. कुठं त्याच्याला इकडेच आहे. मी नुसतं हात धुवायला आले आणि त्यांनी सांगितलं इकडं जा म्हणून मी आले. काय चाललंय मागे आपला श्रीपाद शिरला वॉशरूम मध्ये. शीतलताई त्याच्या मागे. कुणाच्या पाठीमागे रुपयाला याच्या मागे आता बाहेर मोठ्या म्हणजे कुठे आता IPL पेक्षा मोठं काय नाही इंडियात. बिग बॉसला केलोय आणि ते येऊन पण आपली भांडी घासायची. इकडे बसलं त्याला IPL सोफ्यावर बसत होतो. त्याला इकडे येऊन पण भांडी घासायचं आणि भांडणं करायचं. नाही ही चांगली माझी नाहीच आवड झालं. शनिवार शनीचा वार, रविवार खंडोबा. आयुष्याला लागलाय त्यामुळे आपण
हा सेटचा टेम्पो अडकलेला आपला पोलिसांच्या गाडीमध्ये. पोलिसांचा काहीतरी कार्यक्रम आहे मग तो टेम्पो पण आता अडकलेला. आता टेम्पो काढलाय आणि काही स्टेजला चाललो. जरा काही काम करायचं आहे थोडंसं सेटचं. अयो इथं नील सेट भरायला आतमध्ये सेट नेतो पण अजून श्रीपाद काही पोचलेला नाही आहे. श्रीपाद ऑलवेज लेट, नेहमीप्रमाणे लेट. हां सगळा सेट भरल्यानंतर आला तसं काय का कूल परफेक्ट मस्त. ऐकलंच काय श्रीपाद आता ना ऐकू नाही येणार श्रीपादला आता. ऐकलं नाही त्याने चुका काढायच्या असतात यांना, फक्त चुका काढायच्या. मागची काय कामं असतात हे नाही दाखवणार आहे. एवढे चॅप्टर मानता येते की काय हा, माहिती? उशिरा का आलो हे वगैरे नाही विचारणार. उशिरा आलो हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. तुमच्या आता ब्लॉगमध्ये आता का उशीर आला? काय केलंस काम थांब सगळं सेट इथं काय केलंस त्या रूम सेट म्हणजे सगळ्यांना घेऊन मी आलो इथं आणि माझी मारा तुम्ही. सगळ्या सेट इथं एक सेटचं काम आम्ही करतोय. सेटची कामच म्हणजे कामं नसतात, बाकीची कामं पण असतात. काय केलंस ती तू? पण असतात. काय केलंस काय? राहून दे आता. काय केलंस? अरे काय केलंस काय? झोपेतून सगळ्यांना उठवलं एवढंच काय ते केलं. काय मध्ये झालं, काय नाही. पूर्ण काय मध्ये झालं.